बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 29. तर आपण आज पाहिलं, जसे रितेश सर बोलले, संडे म्हणजे फंडे असतो आणि संडे म्हणजे तुम्हाला तर माहिती वेगवेगळे टास्क असतात. आणि जेवढ्यांचे क्लास घेतले ना त्यांचा तो एक रिलॅक्स डे म्हणू शकतो आपण, की एक सॅटरडे खूप हेक्टिक आणि मग त्याच्यानंतर सगळे टास्क आणि फन या सगळ्या गोष्टी असतात. तरी पण रितेश सरांनी आल्या आल्या टोळीची जी तारीफ केली ना, याच्याने सगळ्यांच्याच भुवया येऊन चावल्या. त्यांच्या ग्रुपची, त्यांच्या लॉयल्टीची. आणि हे मी पण मानते, तुम्ही बघितलं आजपर्यंत कधी रुचिताने विशालला नॉमिनेट केलं, विशालने रुचिताला केलं असेल, विशालने अनुश्रीला केलं असेल, विशालने इवन रोशनला केलं असेल? नाही. हे कधीच एकमेकांना नॉमिनेट करत नाही. भले यांच्यात किती वाद हो, किती वेळा मागे विशालने त्या अंडी वगैरे चोरली होती तर रोशन याच्या विरुद्ध गेला होता. रोशन बोलला होता यांना, तिथून निघून गेला होता रोशन. इवन अनुश्री आणि रुचिताचा पण वाद होता, इवन आजही वाद झालेत. त्यांचे वादविवाद होता, पण जेव्हा पण टास्क असेल, नॉमिनेशन असेल, ते एकमेकांना कधीच नॉमिनेट करत. ते तितके डेडिकेटेड राहतात आणि ते तितके लॉयल आहे त्यांच्या ग्रुपसाठी किंवा मग कोणासाठी पण. आणि विशालने तो ग्रुप जोडून ठेवला, याच्यात तर काही म्हणजे काय म्हणते यार, इसमें कोई दो राय नाही. म्हणजे याच्यात काहीच वावगं नाही आहे की विशालने जो आहे ना, ही टोळी जी ना ही बांधून ठेवली. आणि रितेश सर म्हणे पापड लाटायच्या टास्कमध्ये टोळीने स्ट्रॅटेजी केली होती. आणि ही खरं आहे, विशाल डोकं लावतो. तुम्ही बघितलं असेल, पापड लाटायच्या टास्कमध्ये यांचं आधीच डिस्कशन चालू होतं. रोशन, रुचिता, विशाल सांगत होतो की आपल्याला काय काय करायचं आहे, आपल्याला कसं करायचं आहे, सगळ्या गोष्टी हे ठरवत होते. नंतर टोळीने स्ट्रॅटेजी केली, चटई जागेवरनं हलणार नाही, हा जो एक रूल होता बिग बॉसचा, जो की तुटला होता. त्यानंतर प्राजक्ताला विचारलं की तुमच्यात का नाही अशी किंवा काय. आणि खरंच आपल्याला यांच्यात एकही दिसत नाही. तुम्ही एक विचार करा ना, टोळीमध्ये फक्त 2 नॉमिनेटेड होते, रोशन आणि अनुश्री. आणि इकडे ह्या ग्रुपमध्ये इकडं काय होतं, आयुष, ओमकार वगैरे हे सगळे एका बाजूला होते, राकेश. तरी यांनी काय केलं, आयुषने ओमकारला केलं, मग ओमकारने आयुषला केलं, ठीक आहे. आणि मग त्यानंतर बरेच जण असे की त्यांनी एकमेकांनाच केलं. आणि आज आपण काय पाहिलं आहे, ओमकारच्या जायचा एवढा खौफ लागला यांना असं टेन्शन आलं आहे. तन्वीने काल कोण गेली, दिव्या तर गेली, आणि आता ओमकार पण गेला बा. एक जण सुटत चालली. आणि ज्याप्रमाणे टोळीची तारीफ केली, स्तुती केली आहे, मग यांना काय वाटतं, आणि सांगितलं आहे का तुम्ही एकमेकांबरोबर जशी लॉयल आहात, काय आहात, सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी प्लॅन करतात. मग आता यांना पण सुचलं आहे. तुम्ही बघितलं असेल की आता परत 4-4 जणांचे ग्रुप्स तयार झाले. इकडं आपण बघतोय, मी आता एंडचा सीन सांगते तुम्हाला, आता जे सांगेल ते. इकडे तन्वी प्रभू बसलेले असतात बाकड्यावर, भाऊचा धक्का संपल्यावर. त्यानंतर मग दीपाली येते. दीपाली म्हणते यार काही ना काही झालं पाहिजे. मग तन्वी म्हणते माझ्यासोबत प्रभू आहे, प्रभू आपल्याला सोडून कुठे जाणार नाही, प्रभू माझ्या शब्दाच्या बाहेर पण नाही, आणि आपल्यासोबतच खेळेल प्रभू, आणि मग आपण टीम करूया. दीपाली पण ॲग्री होती. दीपाली म्हणते हो मी राकेशला बोलते. मग दीपालीमध्ये राकेशला जाऊन बोलते की तन्वी आणि प्रभू म्हणजे तन्वी प्रभू आहे एकत्र, ते मला विचारता टीमबद्दल. मग तन्वी, प्रभू, मी आणि राकेश तू, आपण आपली चौघांची टीम बनवूया, संपला विषय. आणि आता या वेळेला ग्रुप बनणं खूप गरजेचं, म्हणजे एक ग्रुप बनवूया असं. तर आता हे चौघं बसलेत आणि डायनिंग टेबलवर डिस्कशन चालू आहे. इवन राकेशही बोलला की आपल्या चौघांमध्ये अजून आपण कोणाला असं इन्वॉल्व नाही करायचं, आणि कोणी आलं बी ना तर असं आवन जावनमध्येच ठेवायचं. येतो ये, जातो जाय, असं. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये त्या व्यक्तीला सामील नाही करायचं. बोलायचं ठीक आहे सगळ्यांशी, पण जेव्हा नॉमिनेट करायची वेळ आली तर नॉमिनेट पण करायचं, पण आपल्या चौघांचाच ग्रुप ठेवायचा. हे झालं, मग त्यांचं टपरीवरती बोलणं चालू आहे. टपरीवर कोण बसेल असतं, प्राजक्ता आणि करण इज मास्टर माइंड. इकडं राकेश मास्टर माइंड आहे, इकडं करण मास्टर माइंड आहे. करणचा गेम सगळा इथे
इवन विशाल आज खूप काही बोलला आहे ते मी सांगतेच तुम्हाला. तर इकडे करण बसला आहे, सागर बसला आहे, अजून प्राजक्ता बसली, सचिन बसलेत. हे सगळेजण बसलेत. आणि कोण होता अजून, थांबा मी शेवटी लिहिली ना, शेवटी ये एंड की बात आहे ना, शेवटची बात आहे. तर मग शेवटी कोण बसलं होतं हे मी तुम्हाला सांगते. इकडे कोण होतं, प्राजक्ता, करण, सागर, सचिन आणि आयुष. येस, आयुष बसलाय. तर हे बसले इकडे, यांची स्ट्रॅटेजी चालू आहे. तर इकडे करण म्हणतोय तुम्ही तर त्यांच्याकडून ना टोळीकडून, सागर भाऊ तुमचं काय. सागर म्हणतो नाही मी त्यांच्याकडून नाही आहे. सागर बघूया आता, सागर किती टोळीच्या बाजूने किती इकडच्या बाजूने बघूया. आता सागर पलटी मारतो की यांच्याच बाजूने एक लॉयल्टी, एक ग्रुपच्या बाजूने लॉयल्टी दाखवतो. बघावं लागलं आता, हे टास्कच्या वेळेस कळेलच. किंवा मग स्वतःचा फायदा पाहून परत टोळीमध्ये सामील होतो. मग सागर असं होईल का राकेश ते पण तिकडे घेणार नाही, इकडं एक पण घेणार नाही, आणि मग तिकडे टोळी सामावून गेली. असं होऊ शकतं. मग कसं आहे माहिती का, सागरला विचारलं आपले करण सर, करण द मास्टर माइंड, द गेमर ऑफ द हाऊस. ते म्हणे की सागर भाऊ तुम्ही तर त्यांच्यामध्ये म्हणजे टोळीमध्ये असा म्हणजे त्यांच्या बाजूने तुम्ही काय. सागर म्हणतो नाही पण जेव्हा पण म्हणजे मी बोलतो वगैरे सगळ्यांशी, पण जेव्हा पण काही नॉमिनेट म्हणा किंवा मग कोणाला काही पॉवर द्यायची म्हणा असं काय आलं तर मी माझ्या ग्रुपकडूनच खेळेल, म्हणजे इकडून हे आयुष वगैरे बसले ना यांच्याकडूनच खेळेल. आता बघूया पुढं जाऊन काय काय होते. आणि उद्या द एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत येते. आता ती यांच्या ग्रुप तोडते की कोणामध्ये सामील होते हे बघण्याला लय मजा येणार आहे, लय मजा येणार आहे. उद्या होणार आहे राखी सावंतची एंट्री. बघा तुम्ही, प्रोमो मला वाटतं आऊट झाला असेल, तिची फक्त एक झलक दाखवतील, चेहरा वगैरे दाखवणार, ते सगळं उद्या बघायला मिळेल आपल्याला. आणि राखी सावंत द एंटरटेनमेंट क्वीन खतरनाक तडका लावणार आहे शोला. कारण आता पण तिचे बाहेर जसे पण म्हणजे इंटरव्ह्यूज होत आहे किंवा मग जे पण तिची बाईट्स होते कोणत्याही पत्रकाराबरोबर किंवा मग कोणते ते न्यूज चॅनलबरोबर, टेलिव्हिजनचे जे न्यूज चॅनल त्यांच्याबरोबर पण ती जशी राहते ना, मला येत असतात इंस्टाग्रामवर, आणि मग त्यानुसार या गोष्टी होतात खरं म्हणजे. तर मग ती जशी येते आणि ती जशी वावरते. आता उद्या घरात बघूया ती राकेशच्या टीमकडून खेळते का विशालकडून जाते का सागरन त्यांच्यात बसते. मी तर ती राकेश आणि विशाल तर ठीक आहे, ती यांच्यात बसली तर काय म्हणजे प्राजक्ता करण, ते करण द मास्टर माइंड. मला नाही वाटत ती, बघूया आता काय होतं. मला तर माहीत नाही ती कोणाच्या बाजूने की ती तर एक एंटरटेनमेंट क्वीन आहे. आता बघूया काय मजा येणार आहे. कारण रितेश सरांनी काय हिंट दिली, उद्या येणारे एंटरटेनमेंटचा तुफान आणणार द राखी सावंत. येस. तर इथं या घरातल्यांचं असं बोलणं चालू होतं. ही शेवटचा पार्ट सांगितलं मी. तर आता स्टार्टपासून जाऊया आपण. तर रितेश सरांनी खूप तारीफ केली टोळीची. रितेश सरांनी जबरदस्त तारीफ केली आणि हे यांच्या बघून असं भोया उंचवला आहे की यार हे कसे काय सुरुवातीपासून आहे की आपल्यामध्ये का काहीच बनत नाही, असं एक लॉयल आपल्या ग्रुपमध्ये रिलेशन किंवा काय आपला ग्रुप बनत नाही. मग आता यांनी आता केलेलं आहे, म्हणजे ओंकारचा जायचा, दिव्याचा जायचा एकदम खौफ निर्माण झाला यांच्या मनात. आणि इकडं यांची 4 जणींचा आणि तिकडं ते 4-5 जणांचा असा एक झालं, आणि इकडं विशालचं. हे आता हे 3 ग्रुप्स झाले घरात. आता बघूया पुढे काय होतं. टास्क आला तर हे बिग बॉस कशी करतील मला काही कळत नाही, ते एक विचार करण्यासारखी गोष्ट. ठीक आहे. मग त्यानंतर प्राजक्ताला विचारलं होतं की तुमच्यात का नाही, तर ती रितेश सर आमचा ना पापडाच्या टास्कमध्ये आमचा टायमिंग चुकला होता, आमचं हे झालं होतं ते झालं होतं. आता मग रितेश सर म्हणताय प्राजक्ताला टोळीची स्ट्रॅटेजी गेम ना म्हणजे एकदम काय आहे पुरती असते, गेम पुरती असते. टोळीची स्ट्रॅटेजी ही गेम पुरती असते. विशाल बारकाईने गेम समजून घेता, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही कधी बी बघा टास्क आल्यावर विशाल लगेच त्याचे 4-5 जण बाजूला घेऊन जातो, रोशन, रुचिता वगैरे हे, आणि मग लगेच ते ठरवतात. बघा तुम्ही, बघा आता टास्क येईल ना तेव्हा बघा विशाल सगळ्या गोष्टी ठरवतो. सो इकडं मी म्हणेल विशाल बारकाईने समजून घेता गेम. करण आणि तुम्हा दोघांकरताय ना ॲनालिसिस करताय ना,
इम्पॅक्ट होत नाही. एकदम बरोबर आहे. बसता बाल्कनीत याचा गेम असा. राकेशचा काय गेम आहे? राकेश दिसत नाही. आजही बोलताना तो ते वरती चबुतरावर बोलत वरती तो राकेशचा काय गेम आहे? काहीच गेम नाही राकेशचा. पण याचा स्वतःचा पण काही गेम नाही, याला हेच दिसत नाही. आणि तो मला इतका हसू आला, तो बोलला कोणाला बोलला बरं, एक मिनटं, तो एक टास्क झाला त्या दरम्यान करण बोलला, हां विशालने जेव्हा करणला बोलला गेम नाही तर तो काय बोलला असेल, तुला आहे ना माझा गेम या घराबाहेर जाशील तेव्हा कळेल. अरे तेव्हा काय कळेल, तो तेव्हा काय बघणार आहे? आणि घराबाहेर गेल्यावर तो काय गेम बघणार आहे? अरे तो घरात पण तो बघू शकतो ना की कोणाचा गेम स्ट्रॉंग आहे, कोणाचा वीक आहे. आणि तुला एवढी बी हिंट कळत नाही करण की रितेश सर बोलताय तुम्ही एविक्शन झाल्यावर बघणार का? यार सिरियसली म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, ठीक आहे हां. तर इकडं म्हणे तुम्हा दोघांकरा ॲनालिसिस, फक्त ॲनालिसिस करता. यांचा ग्रुप ना सगळ्यात विकेस्ट राहील. कारण इकडे आहे ना टॅलेंटेड कोण आहे माहिती आहे? प्रभू चांगली गेम खेळतो, राकेशला पण गेम बऱ्यापैकी कळते, तन्वी पण स्ट्रॉंग आहे, गेमर आहे, आणि इकडे दीपाली पण गेम खेळते. तर हा एक ग्रुप आहे ना स्ट्रॉंग बनतो आहे जर तुम्ही लक्ष दिलं तर. इकडे हे विशाल वर्सेस राकेश हे ग्रुप होतील. यांचा जो ग्रुप आहे ना यांच्यामध्ये मला नाही वाटत आहे कोणी, सांगा ना मला कोण मास्टर माइंड आहे, द मास्टर माइंड कोण आहे जो भारी गेम खेळतो सांगा. करण आहे? नाही. तुम्हाला प्राजक्ता मास्टर माइंड वाटते, ती जी तो गेम पलटवेल किंवा मग ग्रुपला सोबत घेऊन चालेल किंवा मग तेवढं ती स्ट्रॅटेजी बनवेल, टास्क वगैरे आल्यावर कोण? करण बनवेल की प्राजक्ता की सागर की आयुष की सचिन सर? कोणीच नाही. मला सांगा फक्त की कोणाचा इतका स्ट्रॉंग गेम आहे का? तसं तन्वी खूप छान खेळते, तन्वीला डोकं पण, इवन दीपालीला माहिती कोणाला कसं ट्रिगर करायचं. राकेशला पण कळतो, तो बिग बॉस OTT करून आला पहिले, सो ही नो व्हेरी वेल. त्याच्यानंतर प्रभूला आपण जितकं लहान समजतो तितका नाही, तो प्रत्येकाला 1 to 1 उत्तर देऊन टाकतो. तो प्रभूचा गेम पण चांगला आहे. तर इकडं एक स्ट्रॉंग ग्रुप बनतो आहे. आणि विशालचा पण एक स्ट्रॉंग गेम म्हणजे ग्रुप तिकडे पण दिसतोय. म्हणजे हे जे 2 ग्रुप बनते ना हे एकमेकांना भिडायला ना असे एकदम बरोबरीचे जर तुम्ही बघितलं तर. चला ठीक आहे, आपण बघूया आता पुढे काय काय होतं. आता मला बघायचं आहे करणचा मास्टर माइंड गेम बघायचा. करणच या सगळ्यांचा लीडर राहील, कारण कोणाचाच गेम इतका नाही ना. जसं सागर म्हणाला रितेश सरांना, मी पहिल्यांदाच कॅप्टन झालो. मग मला कळत नाही आयुष 10 वेळा कॅप्टन झाला आहे की काय. सगळे या घरामध्ये पहिल्यांदाच कॅप्टन झाले. हां काही असता लकीली त्यांना 2-3 वेळा चान्स भेटून जातो. जसं आत्ता बिग बॉस हिंदीमध्ये अमाल मलिकला मे बी 2दा चान्स भेटला होता कॅप्टन बनायचा. तर या सगळ्या गोष्टी असतात, ठीक आहे. आणि हां हे रितेश सर बोलले की इम्पॅक्ट कधी होत नाही, रोशन पटलं नाही तर बाहेर निघतात. म्हणजे यांच्या ग्रुपचं सांगताय विशाल हे सगळे, म्हणजे रोशनला पटलं नाही ना तर तिथून तो बाहेर निघतो. हे बघितलं आहे आपण, हे आपण बघितलं. अंडा चोरीचे हे केलं होतं त्यांनी, तर रोशन त्यांच्या विरुद्ध गेला होता. हे गोष्टी बघितल्या होत्या आपण. नंतर अनुश्री रुचिताचा वाद चालू आहे, पण टास्कमध्ये सगळे एकत्र येतात आणि एकत्र खेळतात. हे एकदम करेक्ट बोलले. आणि हेच आहे ना यांना आणि हे यांना मुद्दामून सांगितलं आहे की ॲटलिस्ट आत्ता तरी ग्रुप बनवा बाबा, आत्ता तरी खेळा बाबा तुम्ही, तेच दिसत आहे तुम्ही कुठे. इवन रितेश सर हे पण बोलले का फक्त टोळीचा ग्रुप दिसला आहे, तुम्ही कुठं लपून गेलं ते दिसलंसुद्धा नाही. आणि हे एकदम खरं आहे. याबद्दल तर मी एकदम 200% रितेश सरांबरोबर आहे. कारण रुचिता ओरडत होती पूर्ण आठवडाभर, म्हणजे जे असेल ते काही पण असो दिसत होती. अनुश्री दिसत होती. विशाल तो स्ट्रॅटेजीज बनवतो म्हणजे तो पण दिसतोय. रोशन तर दिसतोच आहे. तर हा एक ग्रुप आहे ना हा दिसतोय. आणि आता ही बघायला खूप मजा येणार आहे. यांचा जर असा ग्रुप बनला आहे ना तर तन्वी राकेश इकडून प्लस दीपाली आणि तिकडून रुचिता अनुश्री विशाल, हे मजा येईल. जर हे झालं ना तर खरंच TRP नक्कीच वाढेल शोचा, जर हे असा गेम झाला तर. यांच्या ग्रुपचं मला तर काही खरं नाही वाटत आहे. जर तुम्हाला काही वाटत असेल तर मला नक्की सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये. मला सांगा फक्त की या करण त्यांच्या ग्रुपचा मास्टर माइंड कोण आहे जो हा ग्रुपला धरून चालेल. लाईक इकडे विशाल आहे, जो अनुश्री त्यांना म्हणजे घेऊन चालतो. इकडे तन्वी पण आहे, राकेश पण आहे, दीपाली पण आहे, हे सगळंच टॅलेंटेड आहे. इवन प्रभू पण. तर बघूयात. तर हे सगळं आहे. त्याच्यानंतर
पटलं तर बाहेर निघतं. अनुश्री रुचिताचं पण भांडण चालू, पण टास्क असेल ते एकत्र येतात, सगळं विसरून सगळे एकत्र येतात आणि त्यांची एक लॉयल्टी त्यांच्या ग्रुपमध्ये आणि आहे यार, मी पण मानते. कधी बघितलं तुम्ही त्यांनी एकमेकांना नॉमिनेट केलं? कधीच नाही. मी आत्ता तुम्हाला तो मुद्दा मांडला होता ना, ते नॉमिनेट करत आणि पॉवर बी द्यायची असेल ना त्यांच्याच ग्रुपमध्ये देतात, हे पण एक मेन आहे. तर या गोष्टी आहे. आणि इवन आत्ता एक टास्क झाला होता, तुम्हाला आठवत असेल तर त्यात विशालने ना यांच्याच टीमला जिंकवलं होतं, रुचिताची टीम. आणि काहीतरी प्रमोशनचा टास्क आला होता मे बी, आणि तन्वीच्या ग्रुपला हरवलं होतं, मला अजूनही आठवतं. त्यात विशाल संचालक होता आणि त्याच्यासोबत अजून कोणतरी होतं. तर त्यांनी बरोबर रुचिताच्याच ग्रुपला म्हणजे जिंकवलं होतं. आणि तुम्हाला खरं सांगू, तो ॲक्ट जो होता ना, तो राकेश आणि त्यांचा खूप छान होता यांच्यापेक्षा. पण तरी विशालने काय केलं, तो त्याच्या ग्रुपच्या बाजूने उभा राहिला. तर या गोष्टी असतात आणि दिसतं पण आहे, लोकांना पण दिसतं, इव्हन रितेश सरांना पण दिसते, मेकर्सला पण दिसते. तर या आणि हे असंच असतो, हा बिग बॉसचा गेम असाच असतो का तुम्ही जे फ्रेंड्स बनवले, जो ग्रुप बनवला आहे, तुम्ही त्या घरात भाऊ मानताय, कोणाला बहीण मानताय, कोणाला काय मानताय, तर हे जे नाते असतं ना, तुम्हाला हे नाते धरून खेळावं लागतं. तुम्ही ठीक आहे की इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे, पण जेव्हा नॉमिनेट करायची बारी येते किंवा मग पॉवर यायची वार, तर तेव्हा तुम्ही तुमचा ग्रुपचा विचार केला. आणि जेव्हा तुम्ही एका ग्रुपमध्ये खेळताना तर सगळे एकमेकांसोबत व्यवस्थित राहता. पण जेव्हा तुम्ही खेळताना तुम्ही इंडिव्हिज्युअल एकटा पूर्ण गेम खेळू शकत नाही, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या ग्रुपची ही साथ लागतेच लागते. हा आहे बिग बॉसचा गेम. जसं हे आपण बघितलं, आयुषने ही तन्वी जी बोलत होती ना, ते काय म्हणता मुक्के मारून मारून पंचिंग बॅगला, ते अगदी खरं बोलत होती. ती बोलली, आयुष आणि तू आणि मी सोबत असते तो एक भारी गेम आपण पुढे नेला असता. हे एकदम खरं आहे. तन्वी एक स्ट्रॉंग म्हणजे इथे या घरात एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि तिच्यावर आयुष असताना आयुषची पण गेम स्ट्रॉंग झाली असते. बघा तुम्ही, आयुष जर इकडे तन्वी, रुचिता, अनुश्री वर्सेस आयुष आणि तन्वी हे भिडले असते ना, एकदम भारी वाटलं असतं. आयुष खरंच खूप स्ट्रॉंग झाला असता, बट आयुष काय, मला त्याच्या गेमचं कळतच नाही. इवन आता तो रॉंग ग्रुपमध्ये पण बसला आहे. चला ठीक आहे, आता यांचा ग्रुप काय दिवे लावतोय बघू. मग आता मला खरंच करणचा एक मास्टर माइंड गेम पाहायचा आहे. आणि जर मी तर पाहिला ना, मी स्वतः इथे त्याच्यासाठी टाळ्या वाजवेल. आता नाही वाजवत, पण तेव्हा नक्की मी करणनी त्याचा मास्टर माइंड गेम खेळला आणि एखादा टास्क जिंकला यांच्या ग्रुपने, तर खरोखर मी इथं बसून त्याच्यासाठी टाळ्या वाजवेल. आणि मी स्वतः म्हणेल की यार, मी खरंच मास्टर माइंडची एका ना मजाक नव्हती करायला पाहिजे, तर मी इथे स्वतः सॉरी बोलेल. पण जर तो तसा गेम खेळला तर येस. त्यानंतर आपण बघितलं या वीकमध्ये फक्त टोळी हा एकच ग्रुप दिसला, असे रितेश सर बोलले. सागरला कॅप्टन बनवायला प्रयत्नशील होते, खरं गोष्ट आहे, यांचे प्रयत्न होते ते सागरला कॅप्टन करायला. आणि तुम्ही सचिनला म्हणजे बनवायचं होतं कॅप्टन, पण टोळीचा जो 100% आहे ना, तो दिसला आणि टोळीने त्यांच्या मनाचं केलं आणि सागरला कॅप्टन केलं. तुम्ही केलं. इव्हन ते तर तिकडून 3-4च जण आहे, तुम्ही इकडून इतके जण असून पण तुम्ही सचिनला कॅप्टन नाही बनवू शकले. करेक्ट, टोटली अग्री विथ रितेश सर, माहिती आहे हे पण. आणि त्यानंतर आपण बघितलं, तुम्ही सगळे टोळीसाठी खेळताय आणि अजूनही टफ फाईट देऊ शकतात आणि तुम्ही सगळे टोळीसाठी खेळताय, हे दिसतही होतं. खरोखर तुम्ही सगळे टोळीसाठी खेळताय. पण अजूनही तुम्ही एक टफ फाईट देऊ शकता, विचार करा. आणि मी बोललो ना मागच्या वीकमध्ये, टोळीचा सागरला पास मिळाला आहे, त्यांनी कॅप्टन करून बायपास मिळाला आहे त्यांना. त्यानंतर आपण पाहिलं, आयुष जेव्हा कॅप्टन होता ना, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की कॅप्टन्सीची ना धमक नाही, ती चमक नाही ना. जे लोक आयुषचं ऐकत नव्हते ते आता तुमचंही ऐकत नाही सागर, हे रितेश सर बोलतो ते सागरला, की तुम्ही म्हणतो ते की आयुषचं कोणी ऐकत नव्हतं वगैरे, पण तुमच्या बाबतीतही त्याच गोष्टी घडताय की तुमचं कोणीच ऐकत नाही. इव्हन तुम्हाला भांडी घासावी लागत आहे रात्री, सागर सर. मग त्यानंतर तुम्ही म्हणजे ठीक आहे, हा पूर्ण आठवडा तुमच्याकडे आहे आणि आय होप तुम्ही हा आठवडा गाजवाल, असं बोलले रितेश सर. आणि सागर सर बोलले येस ऑफकोर्स मी गाजवणार, आता बघूया काय होतं.
त्यानंतर डबल एविक्शन नाही म्हणजे जाहीर झालं आहे आणि मी सांगतो लवकरच ते नाव की कोण एविक्ट होणार आहे असं बोलले रितेश सर. नंतर रुचिता आणि अनुश्रीचं भांडण इथं आपण बघितलं. रुचिता आणि अनुश्रीचं थोडं भांडण चालू झालं. सागर म्हणतो का दोघींनी म्हणजे लाईन्स क्रॉस केले, ते मागं झालं ना त्याच्यावरच मे बी परत झाले. मग रुचिताने रोशन म्हणजे रुचिताला ना रोशन समजावतोय. मग रुचिता म्हणाल्या रोशन दादा गप बस, रोशन दादा बाई गप, चुप रोशन दादा. मग रुचिता आणि दीपालीचं पण इथं थोडंसं वागलं जर आपण बघितलं असेल तर. आणि तन्वीने फक्त एकदम विचार करून ना दीपालीला ती ऑफर टाकली की आपण ग्रुप करून खेळलं पाहिजे, कारण इकडं रुचिताबरोबर पण क्रॉस दीपालीचा, ती तिकडं करणं त्यांच्यामध्ये तर जास्त बसतच नाही. दीपालीचं पहिले राकेश बरं पटत होतं. अरे राकेश सध्या क्लोज होता दिव्यासोबत, पण आता दिव्या पण एलिमिनेट झालेली, आता राकेश बरोबर असं पण कोणी नाही. सो त्याच्यामुळे आता हे चौघं मिळून काय कमाल करताय घरात ते बघायचं मला. तन्वी तर नक्कीच करणार, कारण तन्वी आता मला वाटतं हा ग्रुप चालवेल. तन्वी राकेश म्हणून, राकेश तर ठीक आहे कोणाचं ऐकून घेत नाही, पण तन्वी राकेश दीपाली मिळून हे तिघही सुपर टॅलेंटेड हे चालवतील. आणि प्रभू तर काय, प्रभू पण हुशार आहे आणि प्रभूला जे तन्वी सांगेल किंवा मग राकेश सांगेल त्याचा ग्रुप सांगेल तो ते करणार, हे सगळ्या गोष्टी दिसेल. आणि प्रभूला असंही कोणी फिडिंग नाही केलं तरी तो त्याची उत्तर एकदम व्यवस्थित देतो, तसं आपण बघितलं मागच्या वीकमध्ये विशालला दिलं अगदी तसंच. नंतर इकडं बघू आपण, इकडं एक टास्क आला गाणं लागू द्या टास्क आला. तर पहिलं गाणं होतं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, तर तुम्ही हे कोणाला डेडिकेट करायला. तर ते सगळे म्हणे की विशालच्या खांद्यावर ना पूर्ण टोळीचं ओझं आहे आणि सगळ्यांनी बहुमताने विशालला हे डेडिकेट केलं. त्यानंतर लबाड लांडगा ढोंग करतंय, लगीन करायचं सॉन्ग करतंय असं काहीतरी, मग ते प्रभूला दिलं सगळ्यांनी बहुमताने. मैं तेरी दुश्मन तू मेरा, मग हे कोणाला दिलं तर तन्वी, रुचिता आणि दीपालीला. जसं आपण बघितलं का रुचिता आणि दीपालीचा खूप क्रॉस आहे, रुचिता आणि तन्वीचा खूप क्रॉस आहे, मग या तिघींना दिलं. त्यानंतर नंबर 4वर आपण बघितलं का चोरीचा मामला आणि मामा ही थांबला, तो माहिती आहे ते गाणं खूप सुंदर आहे, जाऊन नक्की बघा. तर चोरीचा मामला मामा ही थांबला, तर हे जे गाणं आहे ना तर हे अनुश्रीला डेडिकेट केलं आहे, कारण चोरी जिथं आली तिथं अनुश्री आली सोडून समजा. आणि इथे ना बहुमत नाही आलं, डायरेक्ट रितेश सरने चला अनुश्री पुढे या, आणि हे मस्त नाचायला वगैरे लागले, मस्त शो चालू होता. हे नाचायसाठी ना स्वतःलाच ते टॅग जो आहे ना देऊन घेतो, ते डान्स करत होते तिथे माहिती आहे. इकडं अनुश्री लगेच डान्स करायला आली चोरीचा मामला, मग ते झालं. मग जपून जा रे पुढे धोका आहे, हे गाणं माहिती तुम्हाला, सैतामन करता येईल. मग त्याच्यानंतर हे गाणं कोणाला द्याल तर हे रुचिताला, हे डेडिकेट केलं रुचिताला सर्वांनी बहुमताने. मग त्यानंतर प्राजक्ता लगेच बोलल्या रितेश भाऊ या गाण्याचा ना रिमिक्स व्हर्जन आहे तो मी गायला आहे. ते सर म्हणे हो, अरे वा व्हेरी गुड. मग ते झालं. त्यानंतर आपण बघितलं नायक नाही खलनायक हूँ मैं, ते कोणाला दिलं, विशालला दिलं खलनायक. नंतर तो पण आनंदाने घेत होता, मस्त डान्स करत होता संजय दत्त टाईप्स एकदम नाही का, तो ते तुम्हाला माहिती असेल ते जे सिग्नेचर स्टेप आहे संजय दत्तची ती करत होता. मग त्याच्यानंतर आपण बघितलं विशालने एकदम एन्जॉय केलं हा टॅग की ठीक आहे मी घरात खलनायक. मग इथे दिसेना शोध कुठं दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. तर असा कोण आहे या घरात जो दिसत नाही आहे, मग आपण म्हणतो शोधू कुठं, म्हणजे घरातले सगळ्यात विकेस्ट कंटेस्टंट. तर याच्यात नाव घेतलं आहे सगळ्यांनी बहुमताने आयुष आणि ओमकारचं, कुठे शोधावं दिसतच नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं इधर चली मैं उधर चली जाने कहाँ मैं किधर चली. नंतर हे तन्वीला दिलं आणि नंतर तन्वीला दिलं सगळ्यांनी बहुमताने. आणि मग नंतर विशाल तिकडून म्हणतो टोळीची सिक्रेट एजंट आहे तन्वी. हो हो वा, हे बोलला यार, बघूया पुढं जाऊन काय गोष्टी, पण मला आता नाही वाटत, आय डोंट थिंक सो. तुम्हाला काय वाटतं मला सांगा. तुमच्या मनातील वस्तुस्थिती काय.
हे वस्तू डेडिकेट करायची इथे. मग त्याच्यानंतर नंबर 1वर आला सचिन आणि करण. म्हणजे यांच्या ज्या जोड्या बांधल्या होत्या ना त्याचनुसार आले होते. सचिन आणि करण आले आणि मग त्यांना डमरू दिलं. जो दोन्ही बाजूंनी वाजतो असा कोण आहे, तर ती तन्वीला दिलं त्यांनी. मग त्याच्यानंतर इकडं राकेश आणि अनुश्री आले की माचीस आग लावायचं काम कोण करतं घरात, माचीस. येस, हे ना मी हिंदी बिग बॉसमध्ये करायचे यार, इथे पण करायला लागले मी. तर ना आग लावायचं काम. त्याच्यानंतर ते दीपालीताईचं नाव घेतलं. दीपालीताईचं नाव घेतलं अनुश्रीने. पण मग राकेशने कोणाचं नाव घेतलं? येस, राकेशनी करणचं नाव घेतलं इथे. की करण जो आहे ना तो आग लावायचं काम करतो. म्हणजे इकडं एक बोलतो तिकडं एक बोलतो, म्हणजे दुतोंड्या येतो असं. मग त्याच्यानंतर अनुश्रीने दीपालीचं नाव घेतलं, दीपालीताईंचं, की बघ त्या जे आहे ना आग लावायचं काम करतात. त्याच्यानंतर आपण बघितलं राकेश बोलला करण जो इकडचं तिकडं करतो, मग आग लावायचं काम करतो. ठीक आहे. नंतर इकडं बघतो आपण, करण म्हणतो राकेशला मी पत्ता ठेवला आहे आणि मी तो वापरणार. रितेश सर म्हणतात कधी एविक्शन झाल्यावर नका वापरू म्हणे तुम्ही. हे खतरनाक होतं. रितेश सर दिस इज फॉर यू. काय पंच मारलाय तुम्ही, एविक्शन झाल्यावर नका वापरू. पत्ता ठेवला आहे आणि मी वापरणार आहे म्हणे. मग मी म्हणलं नाही का, एविक्शनच्या आधी वापरा, एविक्शन नंतर नका वापरा, एविक्शनच्या आधी वापरा. तर मग रितेश सरांनाही दिसतंय की बाहेरून गेम नाही आहे, करणचा काही बस यही है. मग त्यानंतर दीपालीला मग काय म्हणतात, दीपालीकडे मग साप आला. कधी फणा काढून डंक मारू शकतो, तर तो तिने दिला सागरला बाई. सागर जो आहे ना डंक मारू शकतो आणि येस फणा पण काढू शकतो असं तिचं म्हणणं आहे. सागर दादा ती म्हणते. तर रितेशलाही जरा कळालं नाही, रितेश सरांनाही पण या गोष्टी कळाल्या नाही की सागर कसं काय, म्हणजे हिला वाटतं का भाऊ विषारी साप वगैरे. मग ते रितेश सर बोलले बिनविषारी साप ना. म्हणे हो. हे एक मजेदार टास्क होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रभू आणि सागर आले. त्याच्यानंतर भोंगा इथं त्यांना जो चालूच राहतो, बंदच पडत नाही मोठ्या आवाजात. मग यांनी तन्वीला दिलं. मला वाटतं प्रभूने इथं चेंज करायला, जर तो तन्वी बरोबर बसतो तर त्यांनी भोंगा जो आहे दुसरं कोणाला देऊ शकत होतं, तो इवन रुचिताला पण देऊ शकत होतं. मला वाटतं भोंगा जो हे ना हे रुचिताला पण शोभला असतं. जशी तन्वी वाजते ना, रुचिता डबल वाजते भाई. खतरनाक नॉईज, अक्षरशः कानात बोळे घालून द्या इतके चल नी काय ती भाषा, काय बोलते ती, तो नॉईज. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं भोंगा जो आहे ना तो तिला एकदम शोभला असतं. असं तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं प्रभूने द्यायला हवं होतं. तर इकडं पाठीमागून बोलतो, तरी पण बघूया आता काय. मला वाटतं ती फिडिंग करेल आता गेम चांगला. ती तन्वी त्याला सांगेल का काय कसं करायचं, कोणाशी कसं डील करायचं, सगळं सांगेल. आता हे चौघं एकत्रच दिसतील आपल्याला. आणि आता नॉमिनेशन टास्कमध्ये ना कळलं सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपण बघितलं रोशन प्राजक्ताला काय चावीचं माकड कोण आहे. म्हणजे चावी फिरवल्यावर ते माकडं नाही का इकडं तिकडं फिरतं, चावी लावली का तसंच पळतं. इकडं चावी लावली जा राईट साईडला, चावी लावली लेफ्टला. तर चावी लावायचं ते माकड जे आहे ना ते कोण फिरतं चावी मान. तर रोशन आणि प्राजक्ता होते. तर प्राजक्ताने रुचिताला दिलं हे आणि रोशनने हे दीपालीला दिलं आहे. तर तो म्हणे मला दीपालीच वाटते म्हणे चावीचं माकड. पण मला दीपाली कधी चावीचं माकड एवढी वाटली नाही. तुम्हाला वाटली का खरंच? मला तर नाही वाटली. आणि ठीक आहे, प्राजक्ताने रुचिताला दिलं किंवा मग तिला वाटत असेल का ती विशालच्या ज्या स्ट्रॅटेजी ते ऐकते, विशालचं ऐकते म्हणून तिने दिलं असेल मे बी. नंतर रुचिता आणि तन्वी आली, त्यांना माठ आलं होतं. तर माठ ज्याला काहीच समजत नाही. तर इकडे रुचिताने ना प्रभूला दिलं. दुसरा ग्रुप आहे ना याला यूज करून घेतो असं हिचं म्हणणं आहे, रुचिताचं म्हणणं आहे. प्रभूला यूज करून घेतात आणि त्याला ते कळत नाही. मी वारंवार सांगितलं तरी त्याला ते कळत नाही असं तिचं म्हणणं आहे. मग त्याच्यानंतर तन्वी बोलली ओमकारला नेहमी मुद्दे ना सांगावे लागतात आणि त्याला बोल करावं लागतं, पण तो तरी बोलत नाही असं तिचं म्हणणं आहे तन्वीचं.
मग त्याच्यानंतर आपण बघितलं विशाल आणि ओमकारला आलं कोरी पाटी, की काहीच अचिव्हमेंट नाही त्यांची घरात. तर इथं विशालने आयुषला दिलंय आणि करणला दिलंय. तर तो विशाल म्हणे आयुष जो आहे ना पहिले त्यांनी म्हणजे कॅप्टन वगैरे बनला, पण त्यांनी त्याचं कॅप्टन्सीचं ते दाखवलं नाही. एक धाकड अंदाज असतो वेगळा कॅप्टन्सीचा. कॅप्टन म्हणजे एक लीडर असतो. तर ते कॅप्टन्सी त्याची दिसली नाही. आणि ते तो स्वतःही मान्य करतो. त्याच्यानंतर आयुष नंतर करण. तर आहे ना तर तो म्हणे करण फक्त बोलतो की बुवा शेर आहे शेर आहे. करण म्हणतो काय, पण मी शेर आहे कधी बोललोच नाही. तो म्हणतो अरे मी फक्त आहे ना ते काय असं सांगतोय तुला, मी एक मुहावरा देतोय तुला. तू मी म्हणत नाही का पर्टिक्युलर तू शेर आहे म्हणला, असं म्हणतच नाही, मी एक मुहावरा देतोय तुला, असं त्याचं म्हणणं. त्याच्यानंतर गेम खेळत नाही, हा फक्त बोलतो पण करत काहीच नाही. मुळात गेम दिसतच नाही बिलकुल, फक्त बोलायला आहे की मी दाखवणार दाखवणार दाखवणार. अरे पण तू कधी दाखवणार, असं विशाल म्हणते. नंतर ही जी पाटी देतो ना कोरी पाटी, लिहायला यूज कर, मग मी वाचेल नक्की. तू पहिले लिही तर खरी त्याच्यावर काहीतरी की मी वाचेल, असं त्याचं म्हणणं आहे. मग करण म्हणतोय माझी स्लेट ना भरलेलीच आहे, समजलं ना, ती तुला वाचता येणार नाही. समजलं, तू आहे ना ती स्लेट घरी जाऊन वाचशील. ओ माय गॉड करण, पण विशालच्या आधी तू जाशील कदाचित. हो, कारण विशालची गेम ना जबरदस्त स्ट्रॉंग आहे तुझ्यापेक्षा. तर तो म्हणतो तू स्लेट घरी जाऊन वाचशील, तू माझा गेम घरी जाऊन पाहशील. अरे आम्ही इकडं बसलो, आम्हाला दिसत नाही गेम, त्याला कुठून दिसणार आहे. ठीक आहे चला. मग आयुष आरबी प्रमाणे खेळतो, मी तुम्हाला सांगितलं म्हणजे आरबीचा ऐकतो आरबी प्रमाणे खेळतो, कॅप्टन्सी पण तशीच निभवली असते असं म्हणणे. त्यानंतर ओमकारने रोशनचं नाव घेतलं आणि इथं रोशन म्हणतोय का ओमकारलाच देईल मी पाठी, असं तसं, तो असा दिसतोय तो तसा दिसतोय. आणि नंतर रितेश सर बोलले रोशन ती पाठी तुम्हाला नाही द्यायची त्यांना, ती पाठी ओमकार देणार आहे तुम्हाला. असं असं सांगितलं समजून. म्हणून तर एक व्यक्त व्हायचा टास्क आला इथे. पंचिंग बॅगवर म्हणजे ते फोटो वगैरे लावून आहे ना लावायचा होता. आणि मग ते काय म्हणतं यार मस्त अशा बुक्क्या मारून मारून फ्रस्ट्रेशन काढायचं होतं. मला तर वाटतं दिव्या थांबायला पाहिजे होती, दिव्याने तो खूप फ्रस्ट्रेशन काढलं असतं डायरेक्ट. बघूया आता, जाऊ दे आता काय बोलणार तर. त्याच्यानंतर आपण बघितलं की दीपालीने रुचिताला केलं. आणि तिचं म्हणणं की ती समोरच्याला ट्रिगर करते, खूप मोठा आवाज करते, असं तसं ही कारणं जिनं दिली. आणि चांगल्या 2-4 बुक्के चेहऱ्यावर हाणलं तिने पंचिंग बॅगवर. फ्रस्ट्रेशन काढायचं होतं डोक्यातलं, ज्यांच्यावर राग आहे त्यांच्यावर. मग त्याच्यानंतर तन्वी आली, मग तिने आयुषचं रडायला बी लागली बाई तन्वी जबरदस्त. बाई मला तर काही कळतच नाही. म्हणजे एवढं काही आयुष आणि तन्वीचं एवढं बिनसलं आहे खतरनाक. आयुषला म्हणजे आयुष माहिती मला बाहेर कमिटेड आहे, पण मग असं तर नाही का होत त्याला असं वाटलं की ही बाई ही माझ्यात इन्वॉल्व नको व्हायला किंवा माझ्या प्रेमातच नको पडायला, मग मी लांबच राहतो. कारण म्हणे अचानक ती म्हणती आहे का बुवा अचानक तू दूर गेला. सांगते मी तुम्हाला काय बोलली ती पंचिंग बॅगमध्ये. तन्वीकडं आयुष माझ्या मनात राग आहे खूप, मी सर्वांशी भांडते खूप भांडते, पण आपली मैत्री स्ट्रॉंग होती, स्ट्रॉंग दिसत होती. तू बोलायला पाहिजे होता, मला एक फ्रेंड हवा होता, माझ्या बाजूनी हवा होता, पण तो दिला नाही. तू नेहमी रिझन देत असतो की बाई पर्सनॅलिटी चेंज नाही करू शकत मी, असं तसं असं रिझन देतो. माझ्याशी तू बोलत नाही. तन्वी जबरदस्त चिडली आहे, खतरनाक मुख्य जे आहे ना त्याच्यावर मारते पंचिंग बॅगवर. आणि मग तू मी तुझ्या बाबतीत वीक आहे तुला माहिती आहे. मग मला वाटतं आयुषला कळालं काही ही त्याच्यावर सिरियस वगैरे होऊ शकते, म्हणून तो लांब तर नाही गेला, कारण तो बाहेर कमिटेड आहे ना. मग या गोष्टी त्याला वाटतं कशा दिसतं काय दिसतं, कारण कसं आहे 24 घंटे लाईव्ह नाही चालू आहे बाई. पण 24 घंट्यात काय काय होतं आहे ना आपल्याला काही कळत नाही. आपल्याला 1 तासाचा एडिटेड भाग दिसतो आहे, 24 तासात ना बऱ्याच गोष्टी होत असतात. बघूया आता. तर ती म्हणती इथं तन्वी तुझ्या बाबतीत मी वीक आहे तुला माहिती आहे ना. तर आयुषला या गोष्टी जाणवल्या की काय मला हेच कळत नाही. नंतर आयुष आला आणि हाताला मग ती म्हणतो म्हणे तिला थांबव, हाताला लागेल दुखापत होईल,
मारू नको. मग तिने बाई आयुषच्या पण 2-3 ठेवून दिल्या. घे घे घे, तुझ्यामुळं झालं सगळं. नाही रे, रितेश सर पण पाहत होते. अरे यांचं काय बाई. मग ते त्याला पण तिने 2-4 देऊन टाकले पंचेस. पंचिंग बॅगला तर देतच होती, तो आडवायला आला त्यालाही 2-3 ठेवून दिले. घे. तू का नाही, तू का, म्हणजे तुला माहिती मी किती वीक आहे, तुला कळत का नाही, तुला का कळालं नाही आयुष, तुला का ओ माय गॉड. म्हणजे यार मला तर काही मला वाटतं रितेश सरांनी म्हणायला पाहिजे होतं, तन्वी नक्की फ्रेंडशिपच होती का तू इतकी, म्हणजे फ्रेंडशिपमध्ये इतकी वीक का पडली बाई तू. तर ठीक आहे, हा माझ्याकडे स्वतःहून येत नाही, त्याला सांगते इथं चुकलं आहे तिथं चुकलं आहे, तर मला म्हणतो मला माझा स्पेस पाहिजे, मला माझा स्पेस पाहिजे. कोण भरव तुला, कमीत कमी सांगतोय तुला कोण भरवतंय. येऊन जाऊन तू तेच बोलत असतो की आपली पर्सनॅलिटी वेगळी आहे, आपली पर्सनॅलिटी वेगळी आहे. याचा अर्थ त्याला तन्वीसोबत गेम नाही खेळायचा. आणि आता तो तन्वीसोबत दिसतही नाही आहे, कारण दोघांनी वेगवेगळे ग्रुप्स जॉईन केले. आता बघूया काय होतं काय नाही. मग आयुष बोलतो माझी पर्सनॅलिटी अशीच आहे, माझी पर्सनॅलिटी अशीच आहे. त्याच्यानंतर एवढं झालं. मग नंतर विशाल आला. विशालने राकेशला केलं. मला काय अशी एवढी नफरत नाही आहे का मी त्याला मारावं वगैरे राकेशला. आमची एक पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि आम्ही तेवढे मॅच्युअर्ड आहेत नाही का. आणि टास्कमध्ये अग्रेशन दाखवतो, तुम्ही पण त्यांच्यासाठी म्हणजे दाखवतो आणि तुम्ही पण त्यांच्यासाठी खेळा, म्हणजे ते पण तुमच्यासाठी खेळतील, असं त्याचं म्हणणं आहे विशालचं. आणि वॉकआउट का बरं करतो बाबा, वॉकआउट नको करून जातो, वॉकआउट करून जातो, हे नाही. तसं आपण बघितलं यांना कॅप्टन चॉईस करायचा होता तेव्हा नाही का, तो राकेश सारखा मध्ये जायचा राग येऊन, मग तो ओंकार बाहेर घेऊन यायचा, चला राकेश सर चला. नाही राकेश दादा म्हणायचा, राकेश सर पण बोलतो, आयुष बोलतो, आयुष राकेश दादा म्हणायचा, तो राकेश दादा. येस. मग त्याच्यानंतर आपण बघितलं टास्कमध्ये अग्रेशन दाखवतो, तुम्ही पण म्हणजे त्यांच्यासाठी खेळा, आणि मग वॉकआउट करून जातो मध्येच. ते झालं. नंतर नंबर 4ला आला सागर. सागरने तन्वीला केलं आहे, कमी आवाजात मुद्द्याचं बोल बाई आणि समोरच्याचं ऐकून घे. तेच तर मला एवढंच बोलायचं आहे. मग त्याच्यानंतर नंबर 5ला आला रोशन. आणि मग रोशनने ओंकारला केलं का मी मुद्दे मांडतोय तरी त्याला दिसत नाही, आणि गेम अप कर बाबा असं बोलला रोशन त्याला, की गेम अप कर, आता तर करायची गरज नाही, आता गेला तो घराबाहेर. त्यानंतर आपण बघितलं सचिन. येस सचिनने ओंकारला दिलं का 2-3 दिवसात त्यांना बोलायला लागला होता, चांगल्या प्रकारे स्टँड घेतला असता तर बरं झालं असतं, असं माझा मित्र असल्यामुळे माझ्या मनात तो थोडासा राग येईल, बस एवढंच, असं त्याचं म्हणणं आहे सचिनचं. नंतर एलिमिनेशन. इकडं आलं एलिमिनेशन गाईज, इकडं आलं एलिमिनेशन. आता एलिमिनेशनमध्ये कोणत्या गोष्टी, तर इकडं त्यांनी ते नावाच्या ज्या म्हणजे पाट्या ज्या आहे ना त्याच्यात ठेवल्या होत्या, आणि ब्रीफकेस होती एक, आणि अनुश्री, आयुष, प्रभू, राकेश या चौघांना उभं केलं. आणि मग अनुषला विचारलं तुला काय वाटतं कोण जाईल, तर ती मला वाटतं प्रभू जाईल. इकडं आयुषला विचारलं तर तो मी स्वतःच, कारण मी आजारी तो या वीकमध्ये माझा गेम नव्हता. त्यानंतर प्रभूला विचारलं तर तो आयुष्यात जाईल. राकेशला विचारलं तो पण म्हणतो आयुष्यात जाईल. त्यानंतर ब्रीफकेस उघडली आणि आयुष होता डेंजर झोनमध्ये, आपण हे पाहिलं. नंतर ओंकार, सचिन, दीपाली आणि रोशन हे होते. नंतर ओंकार म्हणतो की माझ्यापेक्षा वीक जर गेम कोणाचा असेल तर तो सचिन सरांचा आहे, आणि म्हणून मी सचिन सरांचं नाव घेतो. त्याच्यानंतर सचिन म्हणतो मला वाटतं ओंकारचा, आणि मग ओंकारचं नाव घेतो. ते झालं. दीपालीला वाटतं एका डेंजर झोनमध्ये ओंकार असेल, कारण त्याचा गेम नाही. रोशननी पण ओंकारचं नाव घेतलं. आणि अशा प्रकारे जे ना ओंकार आणि आयुष दोघं डेंजर झोनमध्ये होते. मग त्यांना उभं केलं, आणि मग एक एविक्शन झाल्यामुळे आता एकच एविक्शन होणार आहे, कारण या वीकमध्ये 2 एविक्शन होणार होती. दिव्या ऑलरेडी गेली आहे, आणि आता तुमच्या आणि जर दिव्या गेली नसते ना तर या वीकमध्ये तुम्ही दोघंही घरी जाणार होते, ओंकार आणि आयुष, एवढं लक्षात ठेवा असं म्हणले. पण रितेश सर मला माहिती आहे का आयुष घरी जाणार नाही, कारण आयुष जो आहे ना तो मेकरचा फेवरेट आहे, त्याच्यामुळे आयुषला तुम्ही पाठवत नसता पाठवत. मग ओंकार आणि आयुष डेंजर झोनमध्ये, ते एक एविक्शन झाल्यामुळे एक एविक्शन होईल असं म्हणणं आहे रितेश सरांचं. तर महाराष्ट्राने वोट्स करून दोघांपैकी एक सदस्य ज्याला
वोट खूप कमी केले तर तो आहे ओमकार. ओमकार तुम्ही एलिमिनेट होत आहे, चला या बाहेर. ओमकार आला. मग त्याच्यानंतर त्याची एव्ही वगैरे दाखवली आणि खरंच खूप छान होती ओमकारची रे एव्ही. त्यानंतर आपण बघितलं की विशाल म्हणतो ये सिर्फ बोलते यार, नाही किया कुछ भी उसके लिए. हे अगदी खरं आहे की मला वाटतं, तुम्हाला सांगू का, मला असं वाटतं सुरुवातीपासून ओमकार जर विशालच्या टोळीत दिसला असताना खरंच एक स्ट्रॉंग म्हणून दिसला असता, गेम पण दिसला असता. मी सांगते तुम्हाला, तो आत्ता एलिमिनेट बी झाला नसता. तर ठीक आहे. त्याच्यानंतर ओमकार जाताना हे एकदम चुकीचं होतं. हे जी बोलती ना अनुश्री, हे एकदम चुकीचं आहे यार, खरंच खूप चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती गेम सोडून घर सोडून चालला आहे. आणि दीपाली ताई जर अशा बोलल्या असेल ना तर हे खूप चुकीचं आहे. त्याचं अनुश्री बोलली इथं भांडणात. कारण ते दरवाजाजवळचा आवाज म्यूट करताना आपल्याला यार काही माहितीच पडत नाही. पण हे अनुश्री तर बोलली ना, तुम्हाला कळालं की दीपाली ताई ज्या आहे ना त्या बोलल्या ओमकारला, तू चाललाय बाबा मग आता ब्रेकफास्ट कोण बनवलं. अरे तुम्हाला ब्रेकफास्टचं पडलं आहे, त्याचा अख्खा गेम गेला आहे. आणि त्याच्यानंतर अनुश्री चिडली नाही का, आता ब्रेकफास्टचं काय असं बोलले ते. मग त्याच्यानंतर आपण हेही ऐकलं का ओमकार बोलला की तुमच्या हातचे पोहे आवडतं. तो कोणाला बोलला, मला वाटतं दीपाली ताईंना बोलला की कोणाला बोलला, मे बी दीपाली ताईंनाच बोलला असेल, कारण नाव घालून बोलला तर त्याच्यानंतर अनुश्री चिडली. अनुश्री बोलली तुम्ही राधाला पण हेच बोलला होता, तू गेली तर कोण बनवणार स्वयंपाक, आणि आत्ता तुम्ही ओमकारला पण हेच. अरे तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय, तुम्ही कोणाला बोलताय. तर अनुश्री यावर खूप जास्त चिडली होती. ठीक आहे, आणि मला पण ते योग्य वाटतं. इथं दीपाली ताई खरं चुकीची आहे. तो व्यक्ती समोरचा आज एविक्ट झाला आहे, त्याच्या किती वाईट वाटण्यासारखं आहे. कित्येक लोक तर रडता यार जात असताना. आणि इव्हन तिथं कोणी रडलं पण असेल जे ओमकारला म्हणजे जवळचं असेल ते, माहिती का. तर हे चुकीचं होतं दीपाली ताईंचं की ते म्हणे राधाला पण बोलल्या आणि आता ओमकारला पण बोलल्या. तर हे साफ चुकीचं आहे की भाई तू चालला आणि मग नाश्ता कोण बनवणार, म्हणजे यांना नाश्त्याचं पडले कंटेस्टंट्सने, हे असं होतं ना. आणि याच्यावर अनुश्रीनी जबरदस्त दीपालीला बोलली. आणि याच्यानंतर आपण बघितली ओमकारची एव्ही. येस, ओमकारची एव्ही. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते अजून काय गोष्टी घडल्या आहेत घरामध्ये. जसं मी ग्रुपबद्दल सांगितलं तुम्हाला. आयुष इकडं रडतोय की नॉमिनेट केल्यावर यार बोलणंच नाही आलं. अरे मग तू का नॉमिनेट करायचं, तू दोस्तीच्या नावावर खंजीर खूप असला, एवढं कळतं मला. जेव्हा तुम्ही ना फ्रेंड असता आणि एक लॉयल मैत्री असते ना, तुम्ही असं कधीच करणार नाही. भले तुमचा जो फ्रेंड ना कितीही वीक असो, भले अख्ख्या घरात समजा 13 सदस्य आहे ना, अख्खे 12 जर त्याच्या विरोधात जात आहे ना, तर तुम्ही एक जो आहे ना त्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. दॅट्स कॉल्ड फ्रेंडशिप. ही असते फ्रेंडशिप जी आयुष्याला कळायला नाही, माहिती आहे का. आणि हा जो गेम आहे ना तो नात्यांचा पण गेम आहे. बिग बॉस नुसता असाच गेम नाही आहे. बिग बॉसच्या घरात नाती बनवतात लोक, आणि किती अशी नाती आहे जी आत्तापर्यंत वर्षानुवर्ष त्यांच्याशी व्यवस्थित चांगली आहेत. आत्ता आपण बिग बॉस हिंदी संपलं बघता ना तुम्ही, किती यांचं रियुनियन होत राहतं. अश्नूर, आवेश, प्रणीतचे तर आता ठीक आहे महाराष्ट्रभर दौरे चालू आहे. प्रणीत खूप बिझी आहे नाही का. प्रणीत आता गावोगावी फिरतोय त्याचा ते शो करत. पण हे जे आहे आवेश, गौरव, हे सगळे म्हणजे आता मालतीबरोबर आवेशचा एक डान्स व्हायरल झाला. ते एक म्हणजे ते जो पॉझिटिव्ह ग्रुप होता यांचा तो सगळा एक साथ दिसतोय. अश्नूर बरोबर, अभिषेक बरोबर, सगळ्यांबरोबर हे दिसत आहेत. पण तुम्हाला हे दिसतंय का कोणाबरोबर, हे जे ऑपोजिटवाले होते दिसतंय? कोणीच नाही आहे बरोबर. मग जेव्हा बिग बॉस ना नात्यांचा पण शो आहे, हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही, माहिती का. त्या घरात एक नाते बनतात आणि ते ऑर्गॅनिक राहतात. सिद्धार्थ शुक्लाचं आणि शेहनाजचं नातं, ती काय बॉन्ड होता, काय मैत्री होती ती. ठीक आहे, मी पुढे जाते. नंतर आपण बघितलं का दीपाली म्हणते आहे राकेशला की आपण चौघे एका ग्रुपमध्ये खेळूया, म्हणजे तन्वी, प्रभू, राकेश आणि दीपाली. तर इकडं आपण बघितलं की प्राजक्ता, करण, सागर, अजून कोण बरं, सागर कोण, सचिन, आयुष हे पण बसलेले. आणि हा जो ग्रुप झाला आहे ना यांचा कोणाचाच मला गेम नाही दिसत रे. तुम्ही भले माझ्यावर किती रागवा किंवा कमेंटमध्ये शिवाय द्या, मला फक्त एकदा सांगून द्या की आयुषचा काय गेम आहे मला सांगा तुम्ही, सचिनचा काय गेम आहे मला हे पण सांगा,
तुम्ही सागरचा काय गेम आहे, ठीक आहे सागर ठीक आहे, तो अग्रेशनमध्ये येतो आणि ठीक आहे प्रत्येकाला बनतो तोंडावर बोलून टाकतो, ठीक आहे. पण करण आणि प्राजक्ता काय करता, त्यांचं सगळं ॲनालिसिस करण्यातच जात आहे. मला तर वाटतंय करण जो आहे ना जाताना आहे ना दरवाजाजवळ त्याचा पूर्ण गेम एक्सपोज करून जाणार आहे. काय वाटतं तुम्हाला? तसं मी एक सांगू इच्छिते की करणला बाहेरून जबरदस्त सपोर्ट आहे, फॅन फॉलोविंग तगडी आहे या मुलाची. पण मला कळत नाही तो असा का करतोय. चांगला गेम खेळ बाबा, आम्हाला दाखव, सगळ्यांना खोटं पाड, सगळ्या रिव्हर्सना खोटं पाड, इवन मलाही खोटं पाड. त्याच्यानंतर आपण बघितलं हा एक ग्रुप झाला आहे. सागरला विचारल्यावर मी तुम्हाला सांगितलं ना की बाबा तू विशाल त्यांच्याबरोबर नाही येतो तर नाही आहे, एवढं काही नाही मी त्यांच्याबरोबर. नंतर राकेश म्हणतोय की कोणालाही आपल्या चौघांमध्ये इन्वॉल्व नाही होऊ द्यायचं, नाही का. आणि इकडं संपलेला आहे एपिसोड. राकेश म्हणतोय की आपल्याला कोणालाही म्हणजे बोलायचं सगळ्याशी, ग्रुपमध्ये इन्वॉल्व नाही करून घ्यायचं. आपले जे इनसाईड गोष्टी असेल, आपली जी स्ट्रॅटेजी असेल ती आपल्यापर्यंत ठेवायची, बाकी यासोबत डिस्कस नाही, आपण चौघांनी डिस्कस करायचं जे असेल ते. तो अब आएगा मजा बाई, म्हणजे मजा येणार आहे आता खरंच. हे जबरदस्त जे ग्रुप आहे ना ते बनले. आणि खरोखर हे राकेश वर्सेस विशाल, तन्वी वर्सेस विशाल वर्सेस रुचिता, हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे. म्हणजे तन्वी वर्सेस विशाल अँड रुचिता एक नंबर येणार आहे मजा. त्यात दीपाली वर्सेस रुचिता, ओ माय गॉड, एक वेगळीच मजा येणार आहे. आणि आता हे करणचा बघू काय मास्टर माइंड गेम आहे. मला तेच पाहिजे आहे का या दोघा ग्रुपला मागं टाकून करण सगळ्यात फ्रंटला दिसेल आपल्याला, एक मास्टर माइंड गेमर म्हणून. तेच पाहिजे मला. काय वाटतं तुम्हाला या आजच्या ओव्हरऑल एपिसोडबद्दल? तुम्हाला सांगू खरंच संडे म्हणजे पंडे आणि भरपूर सारे टास्क असतात. चुगलीचं दार का नाही उघडलं यांनी, बघूया आता पुढच्या वीकमध्ये उघडतं की काय. एपिसोड नंबर 29 होता हा. आणि तुम्हाला कसा वाटला प्लीज सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओंकार घरातनं आऊट झाला आहे. राखी सावंतची जी उद्या आहे ना धमाकेदार एंट्री बघायला मिळणार आहे. प्रोमो मला माहीत नाही आऊट वगैरे झाला आहे का, आला आहे का प्रोमो, मला सांगा का. लेट मी चेक, प्रोमो आला आहे का. हे माझा असा प्रॉब्लेम आहे, नेटच चालत नाही आता. इवन मी आत्ता आहे ना हा जो रिव्ह्यू आहे ना करते आहे, किती वाजले आता, एक सेकंड, आता वाजले 11. मी 11 सव्वा 11 आता मला इवन आता झाला पण आहे माझा 11:15 रिव्ह्यू झाला, 11:15. आणि आता बघा तो कधी पोचेल तुमच्यापर्यंत, तर जातच नाही यार. इतका नेटवर्क इश्यू आहे, इतका नेटवर्क इश्यू आहे, काय सांगू मी तुम्हाला. ठीक आहे, चालत राहतात. जेव्हा पण पोचेल पण बघायला विसरू नका. गुड नाईट, शुभरात्री. काळजी घ्या. बाय बाय.